पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात। मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतो का असं म्हणत बार्शीमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि याचा आरोपही केला जातोय। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या मुलांकडून आणि गुंडांकडून मारहाण केल्याचा आरोप सध्या मराठा आंदोलक करतायत। काल केजमध्ये घोंगडी सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये मनोज जरांगेंनी या तरुणाला मारहाण झाल्यानंतर निषेध सुद्धा केलाय। मात्र जरांगे पाटील यांनी आपल्यावरती हे आरोप केले असून ते आरोप खोटे असल्याचं राजेंद्र राऊत यांचं म्हणणं आहे। दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप ज्या तरुणानं केलाय त्यानं अद्यापही कुठल्याही पद्धतीची तक्रार पोलीस स्थानकामध्ये नोंदवलेली नाहीये। मराठ्यांना उठायच्या आत तुम्ही त्या पोराला न्याय देऊन ते समोरचे कोण येतात काय त्यांना सगळ्यांना करा। आणि जर तुम्ही त्याला न्याय नाही दिला तर त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी, त्याच्या आईच्या डोळ्यात, बापाच्या डोळ्यात आलेलं पाणी याचा हिशोब आम्ही मराठी करणार। इथं गर्वाचं घर खाली होतं, नियतीला माच मान्य नाही, नियतीला माच मान्य नाही। फितुरी गद्दारी नियतीला मान्य नाही। जाऊ द्या, तो मला बोलायचंच नव्हतं, कारण तो यासाठी किती काय आले किती काय गेले विषय काढला म्हणून, नाही तर याच्यासाठी तुम्हाला काय सांगावं, रात्री दिवसाही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।